शेतात अर्धांग वायूचा झटका आल्यानंतर बैलाने मालकाला डोकं लावून कसं वाचवलं पहा. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. सांगली जिल्ह्यातील एका शांत गावात घडलेली ही घटना आजही लोकांच्या अंगावर काटा आणते. रोजच्या प्रमाणे सुरू झालेला तो दिवस इतर दिवसांसारखाच वाटत होता. पहाटेची वेळ होती, वातावरणात गारवा होता, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. गावातील अनेक शेतकरी आपल्या कामासाठी घराबाहेर पडत होते. त्यांच्यामध्ये एक नाव होतं, संभाजी तडाखे. मेहनती, साधे आणि आपल्या जनावरांवर जीवापाड प्रेम करणारे शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. संभाजींच्या आयुष्यात अनेक चढउतार आले होते, पण त्यांनी कधी हार मानली नव्हती. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार जर कोणता असेल तर तो होता त्यांचा लाडका बैल. गावातील लोक नेहमी म्हणायचे की संभाजी आणि त्यांचं बैल यांचं नातं हे फक्त मालक आणि जनावरांचं नाही, तर जणू बाप लेकाचं आहे. दोघांमध्ये ही शब्दांची भाषा नव्हती, पण भावनांची भाषा होती. त्या दिवशीही संभाजी सकाळी लवकर घराबाहेर पडले. वैरण आणण्यासाठी त्यांना गावापासून काही किलोमीटर दूर डोंगराच्या दिशेने जायचं होतं. रोजचा मार्ग, रोजचं काम आणि रोजचीच धावपळ. त्यामुळे कोणालाही कल्पना नव्हती की काही तासानंतर अशी घटना घडणार आहे ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होईल. डोंगराच्या दिशेने जाताना संभाजींच्या चेहऱ्यावर समाधान होतं. शेतकऱ्यांचं आयुष्य कष्टाचं असलं तरी त्याला आपल्या जमिनीवर आणि जनावरांवर अपार प्रेम असतं. संभाजी देखील त्याला अपवाद नव्हते. त्यांच्यासोबत त्यांचा लाडका बैल शांतपणे चालत होता, जणू तोही आपल्या मालकाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होता. काही वेळाने ते कामाला लागले. डोंगराच्या परिसरात फारशी माणसं नव्हती. आसपास शांतता होती. दूरवर फक्त वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता. संभाजी आपल्या कामात मग्न झाले होते. वेळ पुढे सरकत होती. सूर्य वर येऊ लागला होता. सर्व काही अगदी सुरळीत सुरू होतं, पण अचानक काहीतरी विचित्र घडू लागलं. संभाजींना शरीरात एक वेगळीच अस्वस्थता जाणवू लागली. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. कदाचित थकवा असेल असं त्यांना वाटलं. मात्र काही क्षणातच परिस्थिती बदलू लागली. त्यांच्या अंगातील शक्ती जणू कोणीतरी हिसकावून घेत होती. त्यांनी उभं राहण्याचा प्रयत्न केला, पण शरीर साथ देत नव्हतं. एक पाऊल पुढं टाकणंही कठीण झालं होतं. हात जड होत चालला होता. पायामध्ये बळ उरलं नव्हतं. आजूबाजूला मदतीसाठी एकही माणूस नव्हता. त्या निर्जन ठिकाणी त्यांचा आवाज ऐकणार तरी कोण? संभाजीच्या मनात भीतीची लाट उसळली. आयुष्यभर कष्ट केलेला माणूस त्या क्षणी पूर्णपणे हतबल झाला होता. डोळ्यासमोर कुटुंबाचा चेहरा तरळू लागला. मनात असंख्य विचार सुरू झाले. जर इथे काही झालं तर घरी कुणाला कसं कळणार? मदत कोण करणार? काळ जसा जसा पुढे सरकत गेला तसतशी त्यांची अवस्था आणखी गंभीर होत गेली. शरीराचा एक भाग जणू पूर्णपणे रिकामी झाला होता. त्यांना बोलणंही कठीण जाऊ लागलं, पण त्या असहाय्य अस्वस्थतेतही त्यांच्या मनात एकच आशा होती. एकच नाव त्यांच्या ओठावर आलं. त्यांनी पूर्ण ताकद एकवटली. थरथरणाऱ्या आवाजात त्यांनी एक हाक मारली. ती हाक मदतीसाठी होती. ती हाक विश्वासाची होती. ती हाक अशा एका साथीदारासाठी होती जो अनेक वर्षांपासून त्यांच्या सुखदुःखाचा साक्षीदार होता. आजूबाजूला शांतता होती. काही क्षण कोणतीच हालचाल दिसली नाही. संभाजीच्या डोळ्यांमध्ये निराशा दिसू लागली, पण अचानक दूरवरून काहीतरी हलताना दिसलं. कोणीतरी वेगाने त्यांच्या दिशेने येत होतं. त्या क्षणी त्यांच्या मनात आशेचा एक किरण निर्माण झाला. जवळ येणारी ती आकृती जसजशी स्पष्ट होत गेली तसतसा एक वेगळाच भाव संभाजीच्या चेहऱ्यावर उमटू लागला. जणू त्यांना विश्वास बसत नव्हता की कठीण प्रसंगी ज्याची त्यांना सर्वाधिक गरज होती तोच त्यांच्या समोर उभा होता. तो मुकाच होता, पण त्याने परिस्थिती ओळखली होती. मालकाचा आवाज नेहमीसारखा नाही हे त्याला समजलं होतं. त्याच्या डोळ्यामध्ये अस्वस्थता होती. तो वारंवार मालकाकडे पाहत होता. जणू काहीतरी करायचं आहे, काहीतरी शोधत होता, पण कसं करायचं हे शोधत होता. संभाजींना स्वतःला सावरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना माहीत होतं की वेळ निघून जात आहे. प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. त्यांनी मोठ्या कष्टाने शरीर हलवलं. वेदना असह्य होत होत्या, पण जगण्याची इच्छा अजूनही शिल्लक होती. हळूहळू त्यांनी स्वतःला एका जागी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रत्येक श्वास संघर्ष करत होता. त्या क्षणी त्यांना आधार मिळत होता तो फक्त डोंगर, जंगल आणि निर्जन रस्ता या सगळ्यांच्या साक्षीने एक अविश्वसनीय संघर्ष सुरू होता. एका बाजूला मृत्यूशी झुंज देणारा शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मालकाला काहीही करून वाचवण्याची धडपड करणारा त्याचा साथीदार. वेळ सरकत होती, पण आशा अजूनही जिवंत होती. त्यानंतर जे घडलं त्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही, कारण जिथे अनेकदा माणूसही माणसाला मदत करण्यासाठी पुढे येत नाही, तिथे एका मुक्या जीवाने दाखवलेली समज आणि निष्ठा आजही लोकांना भावुक करते. त्या दिवशी त्या निर्जन डोंगरावर एक वेगळीच कथा लिहिली जात होती. अखेर तो क्षण आला ज्याने सर्व काही बदलून टाकलं. संभाजी तडाखे यांना प्रत्यक्षात अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यांचा एक हात आणि एक पाय जवळपास निकामी झाला होता. अशा अवस्थेत त्यांनी आपल्या लाडक्या बैलाला हाक मारली. तो बैल दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा लाडका सर्जा होता. सर्जाने मालकाची अवस्था ओळखली. संभाजी कसेबसे गाडीत चढले आणि सर्जाने कोणाच्याही मदतीशिवाय गळ्यात योग्य बांधणी नसताना तब्बल 4 किलोमीटरचा रस्ता पार करत आपल्या मालकाला थेट घरापर्यंत सुरक्षित पोहोचवलं. घरासमोर पोहोचताच सर्जाने मोठ्याने हंबरडा फोडला. तो साधा आवाज नव्हता, ती मदतीची हाक होती. कुटुंबीय बाहेर धावत आले. त्यांनी संभाजींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्यांचा जीव वाचला आणि आजही संभाजी भावुक होत एकच गोष्ट सांगतात, त्या दिवशी माझा जीव जर कुणामुळे वाचला असेल तर तो माझा सर्जा आहे. आणि म्हणूनच आज ही कथा केवळ एका शेतकऱ्याची नाही, तर माणूस आणि मुक्या प्राण्यामधील अतूट विश्वास, प्रेम आणि स्वामीनिष्ठेची जिवंत साक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे.